वीरशैव समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेत सन्मान करण्यासाठी खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी काढलेल्या वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचे बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सोलापुरात आगमन होत आहे, अशी माहिती संयोजक प्राध्यापक गजानन धरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली। हिंदू वीरशैव लिंगायत म्हणजे महाराष्ट्र प्रांताचा सहसंयोजक आहे। राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे हे 5 तारखेला वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचं उद्घाटन हे अहमदपूरच्या शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मठातून त्यांनी केलेलं आहे। ही यात्रा 2 दिवस लातूर, 2 दिवस नांदेड आणि 2 दिवस धाराशिव एवढं करून सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान अक्कलकोटमध्ये प्रवेश होणार आहे। अक्कलकोटमध्ये विरक्त मठ जे आहे त्यामध्ये तिथे एक संमेलन होणार आहे आणि समाजातल्या अनेक लोकांचा सत्कार सन्मान त्या ठिकाणी तो होणार आहे। रात्री साधारणतः 10 वाजता ते सोलापुरात येतील। दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता श्री सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेतली। त्यानंतर डॉक्टर कोलूर यांच्या हॉस्पिटलला ते भेट देणार आहेत आणि त्यानंतर ते ए.जी. पाटील कॉलेज, वीर तपस्वी शाळा आणि गोपछडेंचं संपर्क कार्यालय सोलापूर येथे होणार आहे, त्याचं ते उद्घाटन करणार आहेत। या अगोदर साधारणतः 3 वाजता सोलापूर विद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठामध्ये बसवेश्वर अध्यासन केंद्र हे निर्माण झालेलं आहे, त्याच्या भेटीसाठी ते जाणार आहेत। आणि गोपछडेंच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर प्रज्ञावंतांचा मेळावा आहे, हा शिवस्मारकमध्ये होणार आहे। त्यामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे। साधारणतः रात्री 8 वाजता हे मल्लिकार्जुन मंदिरात जाऊन तिथलं दर्शन, तिथल्या विश्वासांची चर्चा असं ते करणार आहेत आणि रात्री 8:30 वाजता मानाचा कसबा गणपती जो आहे त्याची आरती करून या कार्यक्रमाची समाप्ती सोलापूरमध्ये होणार आहे। सोलापूरनंतर ही यात्रा ही जत तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे, हा त्याचा कार्यक्रम आहे। यामध्ये शैक्षणिक, आर्थिक आणि औद्योगिक या विषयाशी संबंधित असलेले सर्व कार्यकर्त्यांना बोलून त्यांचा सन्मान करणे, त्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन या समाजाप्रती आहे, त्याचा कुठेतरी उल्लेख व्हावा, ते समाजासमोर यावेत, हा एक महत्त्वाचा उद्देश याच्यामध्ये आहे। या पत्रकार परिषदेस महादेव नावकर, चिदानंद मुस्तारे, सचिन कुलकर्णी, राजू विजापुरे, शशिकांत बिराजदार आदी उपस्थित होते।